तो काही आलो ना तो गाईस आता फायनली ट्रेन मधून उतरलोय आणि कराडला पोहोचलोय. बघू तिला कसं काय फोटो काढतो बोल मला बरोबर मी माझा बघीन ना ती तिला आम्ही आमचा बघू. प्रवास चालू केलेला आहे. पहिले तर भेटलेला आहे पहिले पुशेगावला चालत चाललो आणि पदयात्रा. आता बघू पुढचा स्टॉप आमचा डायरेक्ट कल्याण स्टेशन आहे तर कल्याण स्टेशनला थांबू. साहिल भेटले आता बंटी जाईल अजून. आण्या कुठे आण्या तिथं आहे ना. तर चलो आता बस तर गेले माझ्या मुलं नाही ह्याच्या मुलं गेले ह्याच्या मुलं बस गेले. तर आता चला कर्नाला देवी मंदिर बघा आपला आणि आपण ब्लॉगला स्टार्ट करू आता. जय श्रीराम मित्रांनो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू. आज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो. मी गौरीपाडाचा माझं नाव तर मग मात्र मी महाराष्ट्रानं मराठी जय आगरी एकविरा माते की जय. तर चला हे कुठं वरती आहेत का वैतागलेली दुनिया आले. बॉडीगार्ड चालवले आम्ही जोरीला. बघा बिल्डर दिसतं का नाही. अजून एक बिल्डर यायचा बाकी आहे. पटापट येऊन दे झाला. दुसरा पण आलेला आहे. हे बॅग नाही घेतली का एकाच हो. आता कोण कोण थांबले वाट कोणची बघतो कोण सांग. तर चला आता जाऊया आपण पहिले पाया पडू कर्नाला देवीच्या मंदिरात. हा का पाया पडू चल ना. तर गाईज आता आपण पोचलो स्टेशनला आणि सकाळी एवढी पॉवर बँकची झंझटमारी करत होतं ना. 10 जणांना फोन लावला पण पॉवर बँक काही भेटली नाही. बघू आता पुढे काहीतरी ॲडजस्ट करून आपल्याला ॲड झालेला आहे ओमकार. तर आता आपली 4 नंबर प्लॅटफॉर्मवर ट्रेन आहे. ट्रेन येईल जरा टाईम पॉवर बँकचा रिप्लाय येतो बघू काय होतं. ट्रेन जराच टायमात येईल आणि आता आपण डायरेक्ट रॉकेट लावून कराड. धन्यवाद आर्यन भाई. अरे कुठे गेला काही नाही ना तुला काही. तर लास्टच्या सणापर्यंत आपला प्रयत्न चालू होता आणि प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे. आपल्याला पॉवर बँक भेटलेला आहे आणि आर्यन घेऊन आलेला माझा भाऊ. तर चला इकडे बघा कसे थांबलेत. प्युअर भाई वाटतं प्युअर भैया. इकडे एक बसले ट्रेनची वाट बघतो आम्ही. आणि आता ट्रेन बरी झाली. लेट आहे आणि आपल्याला पॉवर बँक भेटले आणि आपली पॉवर बँक होती पण ती दिली दुसऱ्याला. त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला. सकाळी 7 वाजल्यापासून फोन करत होतं पण आता लास्टच्या सणापर्यंत भेटलेली आहे. ब्लॉगला आहे मोठा करत नाही अजून. कराडला जायचं आहे भेटू नंतर. भागम भागाई चालू आहे. भागम भागाई नुसती. तो काही आलो ना आमच्या तुला काय करायचं आहे. आमचा अजून भैया तुम्ही फोटो पण काढला नव्हतं. हो तुला अजून फोटो दाखवू बघू तिला कसं काय फोटो काढतो बोल मला बरोबर मी माझा बघीन ना ती तिला आम्ही आमचा बघू ना. फोटो कसं काढलं बोललं पुढच्या तुला नेईन फोटो काढायला आमच्या दोघांचा फोटो काढ. आता भीमचे लड्डू खायला घेतलेत आणि याला वरती होते इथं बसलेला. त्याच्या मस्तीमुळे तो खाली आले. यांचे गेम हा गेम आम्ही नाही. तुला त्याला बसवलं कोणी जागा द्यायला अंगली त्या तो कोण भैया होता त्याला. तर आता आम्ही लोणंदच्या पुढे आहोत आणि इकडे बघा लाडू खातो. लाडू भीमके लाडू शंभू की लस्सी. शंभू की हे घे दादा. काय मामाला पैसे लागतील लाडू तर. मामा बिमा गेला खड्ड्यात. मामाला एक लस्सी पाजवली. मामाने एक थेंब नाही विचारला. किती करा मामीला पण घेऊन दिली पण आम्हाला विचारला नाही. मामा बरोबर ना. काय बरोबर ना.
20 रुपये द्या आता. 20 रुपये द्या आता. खाली कसा वाचला काकांचा लाडका पोरगा का काकांचा लाडका पोरगा आहे. काकांना पहिले राग दिला आणि नंतर थंडा केला. सकाळपासून आता 5 वाजले आणि आता डबा खोलायला घेतले. आवडी गर्दी होती, काही खायला काही भेटला नाही. इकडे बघा आता ट्रेन खाली झाली ना, आता जराच टायमात कराड येईल आणि कमराची वाट लागली. तो बघ तो काय पप्पाला या बाबाला सोडी नाही. आमच्या बरोबर एक नेहमीप्रमाणे एक मुज्जा असतो तर ह्यो मुज्जा आहे मुजा. आणि इकडे बघा ही चटणी आमची वाहिली 10 भाकरी होत्या, सुकी चटणी होती मस्त. बोलू खाव बोलू पण काही नाही. आता येईल जराच टायमात आपला कराड. तिथून डायरेक्ट तिथून तुला घेतला कधीच तुझं लक्ष नव्हता. तिथून डायरेक्ट ओगलेवाडी तेजाच्या गोट्यावर गोट्याबाईच्या गोट्यावर आणि मग तिथं बघू आता कसा आणि कसं नाही. उदय सिंग ओगलेवाडी करांच्या गोठ्यावर जाऊ आपण. हा काय हा तू बघितला तुला लाडका बाबा होता ना त्या जोडीला. मामा इकडे. मामा ऐका रे एकदा. मामा ऐका ना. मामा लाजू नका एकदा ऐका रे मामा. विठ्ठल नाना डुप्लिकेट विठ्ठल नाना. विठ्ठल मामा आता फेमस होल. तो गाईस आता फायनली ट्रेन मधून उतरलोय आणि कराडला पोहोचलोय. हा बघा कराड स्टेशन. कराड कराड कराड. हा इकडं मागच्या वेळेस या इकडून ट्रेन पकडलेली कल्याणला जायला. आता आपल्याला लास्टला जायचं आहे पूर्ण तिकडं कराडला. मिनी ब्लॉग चालू. मिनी ब्लॉग बघा सगळ्यांची अवतार बघ कशी झाल्या. अवताराला लय बेकार ना. मग मलिक की उदय सिंग पाटील JP पाटील यांचा बंगला. आणि आता आम्ही चाललो त्यांच्या शेडवर चाललो आहे. हां चाललो आम्हाला किती 5-10 मिनटं झाले. चालत चाललो आम्ही पुढे. आता तेजा दिसेल आपल्याला. तेजा आणि गोट्याबाई. गावांच्या लोकांना वाटत असेल जायला आमच्या गावात आतंकवादी आले काय. सगळं नवीन शहर दिसतात त्यांना बघत बसतात. गोट्याबाई JP पाटील. आणि या साईडला बघू शकता तेजाबाई. अरे पप्प्या बाई हा संघ इकडं बघ. बाबा रग्गील आहे रग्गील. सो फायनली पोहोचलो आपण शेडवर. हा बघू शकता या साईडला. तुम्ही मागच्या ब्लॉगला बघितलंच असेल. आणि या साईडला पण बघू शकता तेजाबाई. मग जवळ गेला तरी पटपट बघ कसा बघू शकता. इकडे गाय लागलेली आहे. 2 गाय आणि 2 खिलार. या साईडला बघू शकता. या साईडला बघू शकता सिकंदर. असा टाईड आहे ना. बरे आहेत ना सर्व. ऋषी भैया पोहोचलो फायनली. उद्याची तयारी चालू आहे. मेन माणसाला विसरलोच. गोट्याबाई गोट्या शांत आहे. हो या साईडला बघू शकता. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही हा माझा एरिया बघितलाच असेल. बघा फायनली बसला. फायनली आमच्या मनावर खुशी झाली का पोहोचलो. आणि त्याला म्हणजे असं नुसतं चोलायला पाहिजे.
या साईडला तेजाला आणला धुवायला. सिकंदरची तर झाली साफसफाई. तेजा भाई थांब गटल वरून धर तू डेली सोडू नको तिकडनं तू वरून धर मी करतो असा राग पाहिजे मीटिंग बसवा नको माझ्याकडे बोलवा नाही मी नाही बाबा येत गप बस चला या साईडला बघू शकता सर्व नियोजनाचे बादशाह आणि इथं वैभवदाय बघायला आला तेजाला. या साईडला तेजा करंटवाला तेजा भाई. खूप दिवसातून तुम्हाला अड्ड्यात दिसला नसेल तेजा भाई. मला असं वाटतं म्हणजे अंदाज लावला नाही की त्याची तयारी चालू होती पुशेगावसाठी तर त्याच्यासाठी तो अड्ड्यात नसेल आय थिंक. आणि या साईडला सिकंदर बघू शकता. सर्व नियोजन करते आहे तिथं. आणि ऋषी भैया खूप मेहनत घेतात. खूप सर्वच इकडे या साईडला सर्व दिसतात तेवढं. बघ तेजाला खूप करंट आहे. सगळ्यांची खूप गडबड चालू आहे. उद्या तर लय गडबड असेल. खराब पड काय काय काढ तेजाच्या गोट्यावरून निघलो आता. तेजाला बघितलं मन भरून आणि आता उद्या तेजाच्याच गाडीत जायचं आपल्याला. आणि आता चाललो मी लॉजला. आता पप्पाबाईने आपल्याला रूम शोधून दिलेला आणि धन्यवाद पप्पाबाई. तर आता आपण पप्पाबाईने मेहनत घेतलं घरी चांगल्या चपात्या करायला मम्मीला. तर आता तो जेवणाची पण सोय करणार आहे. आणि ऋषी भाया पण बोललाय काय लागला गेले तर फोन करा. बघू पहिले आपण रूम मध्ये विजिट करू नंतर बोलतो तुमच्याशी. मस्त रूम भाडे रूम बी भाडे. पहिले आता जरा फ्रेश होतो आणि भेटतो नंतर. जमायताकडे चल तिकडे भेटणार नाही नंतर. एक घास घेतले सकाळपासून काहीच खाला नाही. पाणी बी पियायची मुसीबत होती त्या जनरल मध्ये. आवडी आदावत झाली ना. हा बेलकोनी खाली तुम्हीच खाली. यो ट्रेन मधला यो निसा भकाबो घाबावा खात होता. आम्ही तर काहीच खाला नाही. खोल पहिले एक घास खाऊन दे. एक घास. शेंगदाण्याची चटणी आहे. आमच्या तोंडाला फुल पाणी सुटले. यांच्या तोंडाला पाणी सुटले. तिकीट आहे का बघ. रावण आहे. सकाळपासून काहीच खाला नाही. यो एक पहिला घास गेले खायला आणलेला आम्ही बघा. हे लाडू खाऊ पहिले ते लाडू.
हे नको लाडू घे ना. चिप्स जेवल्या मजा नाही येणार, छप्पन सांगता. ते काढून ठेव. जास्त नाही, थोडंसं द्या. फ्रुट्स का थांब ना, मला मी फ्रेश नाही झालो जरा, थांबा. खरं सांगता आता खाले आणि आता चाललो बाहेर. यांची जाम गडबड चालू आहे, घाई चालू आहे. रूम पण जाम भारी भेटले आणि आता मी पण चेंज करतो आणि हातपाय धुतो. चला. तर गाइस वापस चालू झाला. मेरे बाबू ने खाना खाया नाही आणि हा आपला तन्मय तोंड धुतोय. तर थंड पाणी आहे का तन्मय? थंड पाणी आहे. आणि आता पहिले फ्रेश होऊ आणि पहिले काहीतरी खायला जाऊ. आता दिवसाने भरास काढू, भरास. दिवसात काहीच नाही खाल्लं आम्ही, फक्त पाण्यावर आहे फक्त. आणि हा उघडा बघा, छोटा भीमसेन आणि हा बघा. आता आम्ही रूमवर थांबलोय. हा बंटीरा बघितला आम्ही. तर जाऊ आता आपण नाश्ता करायला. चला आता पप्प्याच्या घरी आणि पप्प्याचा बैल बघूया आपण. बघा येतो शिवासारखा दिसतो, सेम शिवा. शिवा ही शिवा. बस 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 बाबा बस. उद्या आहे का? उद्या आहे? नाही उद्या नाही, मैदान घेतलंय ना आपण. बघा कसं टाईट आहे शिवासारखा. परवा पळायला अशी रगील पाहिजे काय काय झालं, अशी रगील पाहिजे तेव्हा बैल पावर निसा करंट लागतो, करंट नको. पप्प्या भाईचा बादल बघितला आपण आणि इकडे जेवायला केल्या पप्पाने आपल्या सोय पूर्ण. तिला जेवायला बस ना का, जेवायला जागा नाही का? अख्खा आलं आपल्याला, टेन्शन नाही आहे. पप्पाने आपली पप्पा भाईने आपली सगळी सोय केली जेवणाची. ये ना बस, ये ना तू. अरे ये ना आमच्या जोडीला तर बस. काका या तुम्ही काका. अरे एक काम मला ना भाकरी चपाती नको. ए खा. अरे आमच्या भाकरी पण 10 भाजी काढ आणि भाजी. पप्प्याच्या घरी जेवलो आता आणि आता आलो परत तेजाबाई गोट्या बाईच्या दावणीवर. गोट्या कसा कसा आहे, कशी तब्येत आहे, कशी तब्येत. मारता लगेच तेजाबाई. काही किती बी बघला ना, किती बी बघला तरी मन नाही भरत बाईला ना. या साईडला सिकंदर, या साईडला राजा. इकडे पण आहेत पण मला तर बैलांची नावं विसरलो मी. इकडे गोटा बघा. आणि नियोजन एकदम परफेक्ट. आत्ताच सगळं रेडी करून ठेवलं एकदम, म्हणजे असं बोलतात ना एकदम सेन्सिबल, काय बोलतात एकदम स्ट्रिक्ट. इथं कचरा नाही भेटेल कचरा पण माती आणि खाना, बाकी काहीच कचरा नाही. आता पोहोचले रूमवर आणि आपल्या चल रूममध्ये पप्पा भाईने आपली पूर्ण सोय केली जेवायचे वगैरे. आणि आता म्हणजे रूम वगैरे शोधून दिला एकदम मस्त मध्ये. आपली पोरा बसल्या इकडं आणि आता जरा टायमात झोपव. जास्ती मोठा ब्लॉग करत नाही मी. ये ना बस ना. फुल सोय केली आपली. लाडू दे ना तुला. नाही खाऊ घे. फुल सोय केली आपली जेवायची राहायची सगळी. आणि आता मस्त उद्या डायरेक्ट पुशेगावला मैदानात. तर गाईज आता झोपू सर्व. इकडे बघा आता आमची तयारी झाली. इकडे आम्ही खालते ना, तुम्ही बरं आरामात झोपाल, तुम्हाला अंगावा आहे तुम्हाला खाली. इकडे आणायची आपली पबजी चालू आहे. तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ऋषी भैया आणि धीरज दादा आणि सर्व बोलत होते सर्व की थांबा गोट्यावर पण रूम होता.
पण हे सर्व बोलत होते की नको नको, आपण खूप जण आहोत, तरी खूप फोर्स केलेला की थांबा थांबा थांबा. असं काय नाही, किती पण जण असू दे, कधी पण या, कधी पण तिकडे थांबायला आपल्याला असेल. पण यांना बरोबर नाही वाटलं की आपण खूप जण आहोत, कारण की त्यांचा अड्ड्याचं नियोजन चाललं असेल आणि आपण तिथं जाऊन आपलं डिस्टर्ब नको व्हायला, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट इकडं आलो. लॉज घेतला, रूम घेतला आपण आणि आता मस्त झोपू. आणि हे बघा कसं खाली आतरून टाकले, झोपा मस्त आरामशीर झोपा का, एकदम भारी झोपा. गुड नाईट, बाय गुड नाईट, बाय बाय. आणि आता वाजल्या सकाळच्या 3ला निघणार आहे तेजा, तर आम्हाला पण 3ला नाही 2ला उठणंच आहे, काही बी करून. शूज आणले आणि ते उद्या घालायचं. वहिनी पुमाचा शूज आणल्या बघा ना, साधा काम नाही. जाम म्हणजे तुझ्या अंगावर नको घेऊ, फक्त मी अंगावर घेतात अंगावर घेतो तू. तर चला, हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. उद्याच्या ब्लॉग मध्ये तेजाचं नियोजन आपल्याला बघायला भेटल. तेजाचं नियोजन जे करतात ते सर्व साहिल बोलतो एवढा जाम डेंजर बघतो ब्लॉग मध्ये. तर याचं नाव ओमकार आहे, काहीतरी मस्त कमेंट करा याच्या नावाने ओमकार, मस्त चांगली. आपला चॅनलला फॉलो करा, ओजी व्हिडिओग्राफी. आणि आपल्याला उद्याचा तेजाचं नियोजन बघायला भेटेल एकदम मस्त पद्धतशीर. आणि चला भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. खूप आतुरता आहे हा ब्लॉग, मला ब्लॉग टाकायचा असेल. बाय बाय, टाटा, सी यू. आय लव्ह यू बोल.